22 ऑगस्ट 2025 रोजी शेटफळे ग्रामपंचायत ग्रामसभा संपन्न झाली। या सभेत एकूण 11 विषय होते। यामध्ये प्रामुख्याने मनसेचे शेतकरी सेना जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश गायकवाड यांनी ग्रामसेवकांना ग्रामसभेचा शासकीय GR काय असतो ते विचारला। त्यामध्ये ग्रामसेवकांनी ग्रामसभेचे अध्यक्ष, सरपंच, उपाध्यक्ष, उपसरपंच असतात। ग्रामसेवकांनी फक्त मागील वृत्तांत वाचून दाखवणे व नवीन काय विषय असतील ते नोट करून घेणे हेच ग्रामसेवकाचे काम असतं असं सांगितलं। यामध्ये विशेष म्हणजे 27 जानेवारी 2025 रोजी झालेल्या ग्रामसभेत शेटफळे गावातील व वाडी वस्तीत असणाऱ्या अंगणवाडीला अजूनही पिण्याचे पाणी ग्रामपंचायतकडून मिळत नाही। 8 महिन्यापूर्वी ग्रामसभेत सांगितलेलं होतं की 15 दिवसात अंगणवाडीला पाणी देण्यात येईल। आज अखेरही ग्रामपंचायतकडून अंगणवाडीला पिण्याच्या पाण्याचे कनेक्शन मिळालेलं नाही। त्याचबरोबर जल जीवन मिशन अंतर्गत गावासाठी मिळणारे पाण्याचे शुद्ध पाणी याचेही काम अजून पूर्ण झालेले नाही। या कामाच्या वर्क ऑर्डरमध्ये हे काम 7 महिन्यात पूर्ण करायचे होते। त्याबाबतही गावातील काही नागरिकांनी BDOकडे तक्रारी दिल्या, त्यावर अजून कोणतीही कारवाई झालेली नाही। त्याचबरोबर मॉडेल स्कूल शाळा नंबर 1चे काम निकृष्ट झाले आहे। यामध्ये पावसाचे येणारे पाणी पूर्ण शाळेतून गळत आहे। यावरही पंचायत समिती बांधकाम विभागाकडे गावातील नागरिकांनी तक्रारी केल्या, त्यावरही अजून कारवाई झालेली नाही। तसेच ग्रामसभेला सर्व शासकीय कर्मचाऱ्यांनी हजर राहण्याबाबतच्या पाठीमागच्या ग्रामसभेत चर्चा झाली होती। त्यानुसार सर्व शासकीय कर्मचारी हजर झाले, काही वेळेवर हजर झाले नाहीत। त्याचबरोबर ग्रामसेवकांना गावातील शासकीय सेवेत काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांनी मुख्यालयाच्या ठिकाणी राहण्याबाबतच्या ठराव घेण्याच्या सूचना ग्रामस्थांकडून देण्यात आल्या। इथून पुढच्या काळात कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्यांना मुख्यालयाच्या ठिकाणी राहत नसतील तर ग्रामसेवकांनी ठराव देऊ नये असेही त्यांना सांगण्यात आले। त्यामुळे इथून पुढे आटपाडी तालुक्यात सर्वच नागरिकांनी त्या गावच्या ग्रामसभेमध्ये जागृत होऊन शासकीय कर्मचाऱ्यांनी मुख्यालयाच्या ठिकाणी राहण्याबाबतचा ठराव करावा। या ठरावाच्या प्रती वरिष्ठांना त्याची कारवाई करण्यासाठी प्रत देण्यात यावी अशा सूचना करण्यात आल्या। पण पुढच्या काळात शेटफळे गावामध्ये मुख्यालया ठिकाणी न राहणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यावर 100% कारवाई होणार असा ठराव तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। विशेष म्हणजे या ग्रामसभेत ग्रामसभेचे अध्यक्ष यांनी कोणत्याही प्रश्नाचे उत्तर दिले नाही, त्यामुळे ग्रामस्थातून नाराजी व्यक्त होत आहे। त्याचबरोबर ग्रामसेवकांनी इतिवृत्तांत वाचत असताना शेटफळे रानमाळा तडवळे रस्ता अतिशय सुंदर झाला असं वाचण्यात आलं। त्यावेळी ग्रामस्थांनी कडाडून विरोध करून या रस्त्यावर पाणी मारले जात नाही, पूर्ण रस्ता उखडलेला आहे आणि रस्त्याच्या साईड पट्ट्या पूर्ण मातीच्या केलेल्या आहेत असं सांगितलं। ग्रामपंचायतने विशेष लक्ष देऊन रस्त्याची पाहणी करून योग्य ती कारवाईसाठी वरिष्ठाकडे पत्र द्यावे अशा सूचनाही ग्रामस्थांनी दिल्या आहेत। त्याचबरोबर ग्रामसभेचे पाठीमागची कामे वाचून दाखवली आहेत, ती कामे पूर्ण करावी असे ग्रामस्थांनी विनंती केली। ती कामे पूर्ण होत नसतील तर पुढच्या ग्रामसभेत ठराव आणि कामाची नवीन यादी करण्याची गरज नाही अशीही चर्चा झाली। यावेळी शेटफळे ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच, सेवा सोसायटीचे माजी चेअरमन आणि बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, मराठी टाइम्स।